नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या प्रतीक्षा पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत, आनंदात जाऊ देत. तर आई पप्पा 2-3 दिवस झालं गावाकडे गेलेत आणि आता आम्ही चौघंच आहोत, म्हणजे इशू, प्रांशू आणि प्रांशूचे पप्पा आणि मी. तर चला आजचा दिवस कसा जातो तुमच्यासोबत मी शेअर करते. अंशू आता गेला बाहेर, खूप रडत होता की मला बाहेर चला घेऊन त्याच्या पप्पाला. त्यामुळे आता ते बाहेर गेलेत आणि मग ते बाहेरून आले की आता भांडे वगैरे घासायचे, रात्रीचे स्वयंपाक वगैरे केलेला. तर ते भांडे घासून घेते. ते आले की लेकरांवर लक्ष ठेवतात दोन्ही पण. त्यामुळे मग मी सगळं काम आवरून घेते पटकन. आणि आज आमच्या इकडे म्हणजे लातूरमध्ये असं वातावरण होतं, म्हणजे अजिबातच ऊन नव्हतं. जसं पावसाळ्यामध्ये वातावरण असतं त्या पद्धतीनेच वातावरण झालेलं आहे. आणि चला माझे बाकीची कामं आवरायची आहेत. भांडे होते रात्रीचे घासले, दूध खराब झाले. मला लक्षात नाही इकडे म्हणजे कूलर ठिकाणी आणून ठेवायचं. फ्रीज नाही आहे इथे, फ्रीज दुकानामध्ये असल्यामुळे. आणि हे मी रात्रीचे गुलाबजामुन केलेले खूप सॉफ्ट म्हणजे मऊ झाले होते, त्यामुळे ते पाकामध्ये विरघळलेले पूर्ण. बाहेर आला त्याला तरीही मध्ये येऊ वाटत नाही, म्हणजे बाहेरच जावं वाटतं. हे पप्पा मला कशाला घेऊन आलेत मध्ये असं होतं त्याचं. नंतर भांडे घासून घेतले आणि नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवून घेतले. दरवाजा लावून घ्या. सध्याचे आमचे दिवस जे आहेत ना, प्रचंड धावपळीचे दिवस आहेत. आणि हे पण दिवस जातील, प्रत्येक दिवस येणारा प्रत्येक दिवस जातोच, म्हणजे कसाही असला तरी. आणि मग ह्या पण दिवसाची आठवण राहावी म्हणूनच मी म्हणलं चला मोठे तरी ब्लॉग करूया. शॉर्ट तर मी रोजच डेली टाकत होते. मोठ्या ब्लॉगमध्ये कसं आपण म्हणजे आपण ते दिवस कसे फेस केले याची आठवण राहते. म्हणून मी व्हिडिओ शूट करणं म्हणजे काय, ती आठवण जपण्यासारखंच आहे. त्यामुळे मी चला व्हिडिओ शूट करावा आणि ब्लॉग करावा मोठे. आणि आई पप्पा अजून आले नाहीत. सांगितले होते की दुपारपर्यंत येतो आम्ही. आता महिला मला आंघोळ घालता येत नाही अजून, ही 2 महिन्याचीच आहे. त्यामुळे मला मान वगैरे काहीच धरली नाही. त्यामुळे मान धरल्यावर मला खालून आंघोळ घालता येतो. पण आंघोळ नाही 4 दिवस झालं, म्हणून आंघोळीच्या टायमिंगपर्यंत येतो म्हणून सांगितले होते, पण अजून आलेले नाही आहे. आता प्रांशू गेला बाहेर मंदिरामध्ये जाऊन बसतात, तो मस्त खेळतो आणि ते बसतात. ते म्हणजे कसं मंदिरामध्ये खूप जागा ते आहे तिथे, त्यामुळे मंदिरात गेला आहे तो आता. नंतर 7-7:30च्या दरम्यान मी खिचडी करायला घेतली, कारण प्रांशूच्या पप्पाला सवय आहे की लवकरच जेवतात, म्हणजे 7लाच ते जेवायला म्हणतात. परभणीमध्ये पण असताना मी लवकरच स्वयंपाकाला लागायचे. 6ला स्वयंपाकाला लागले की 6-6:30पर्यंत मला स्वयंपाक व्हायचा आणि मग आम्ही लवकरच जेवण करायचो. इथे आल्यानंतर मी एकटी असल्यावर माझं कसंही चालतं, पण प्रांशूच्या पप्पाला टाईम टू टाईम जेवायला लागतं. त्यामुळे मग स्वयंपाकाला लागले आणि मी सतत कॅमेऱ्याकडे पाहत होते की काय दिसते की नाही. आता नवीन ब्लॉगर हे समजू शकेल की कॅमेरा फिक्स करणं किंवा कसं अँगल बघणं हे कळत नाही नवीन ब्लॉगर असणाऱ्यांना. तर अशा पद्धतीने इथे खिचडीला फोडणी टाकते मी आणि हळद मीठ सगळं टाकून घेऊन नंतर तांदूळ वगैरे टाकले आणि कुकर लावून दिले. आणि ते दोघं बाहेर फिरायला लागलेत आणि आम्ही दोघी असं फिरतोय घरामध्ये. आमच्या बाईला रडत होती, म्हणजे असं खाली टाकले की आणि असं पोहेच्यावर घेतले की मस्त बसत होती. तर या बघा तिघांचं इथे काय चाललंय. तर उद्या भेटूया आता, बाय.